नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. आता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. अनुदान वाढी संदर्भातला हा शासन निर्णय आहे. अनुदान वाढ ची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 24 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो इथं आपल्याला शासनाकडून देण्यात आलेला आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत देण्यात आलेली. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेची सर्व अपडेट, सर्व माहिती तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळेल. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण माहिती. पहा, काही दिवसापूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला, तो म्हणजे दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी प्रोत्साहन अनुदान. इथं विवाहासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान शासनानं जाहीर केलेलं आहे. आणि या अनुदानामध्ये जी रक्कम आहे तर कितीची ही रक्कम आहे इथं पाहू शकता. 1.5 लाख आणि 2.5 लाखाचं अनुदान तुम्हाला देण्यात येणार आहे. परंतु आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून त्या संदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली आहे. भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता व प्रतिष्ठा या मूल्यांना अधोरेखित करणारा हा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. इथं पाहू शकता या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधव आहेत, वधू अथवा वराकडे किमान 40% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगांचे UDID प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत असावा. तसेच विवाहानंतर 1 वर्षाच्या आत संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण तिथे तुमची नोंद देखील असली पाहिजे. तर हा जो शासन निर्णय आहे तो कशा संदर्भात आहे, या शासन निर्णयाची माहिती इथं तुम्हाला पाहण्यास मिळत आहे. अतुल साळवे यांच्या माध्यमातून पोस्ट करत ही माहिती देण्यात आलेली आहे. दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत ऐतिहासिक सुधारणा करण्यासाठी हा इथं निर्णय घेण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्तींना सामाजिक, भावनिक आणि आर्थिक स्थैर्य मिळावे, तसेच त्यांना सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. आणि त्या सुधारणांतर्गत योजनेच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर ही जी वाढ आहे पाहू शकता, दिव्यांग आणि अव्यंग विवाहासाठी 1.5 लाख रुपये, त्याचबरोबर दिव्यांग विवाहासाठी 2.5 लाख इतकं अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण DBT प्रणालीद्वारे जमा केली जाणार असून त्यातील 50% रक्कम 5 वर्षासाठी मुदत ठेवीत असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर पहा, दिव्यांग व्यक्तीच्या विवाहातून मिळणारे भावनिक, मानसिक व सामाजिक स्थैर्य लक्षात घेता ही अनुदान वाढ अत्यावश्यक होती. शासनाने घेतलेला हा निर्णय सामाजिक समता, सर्वसमावेशकता आणि भेदभावमुक्त समाज निर्मितीच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असून भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता व प्रतिष्ठा या मूल्यांना अधोरेखित करणारा हा शासन निर्णय असणार आहे. त्याचबरोबर पहा, तुम्ही म्हणाल आता याचा लाभ कसा घ्यायचा, कोणाकडे अर्ज करायचा, तर ती देखील माहिती इथं देण्यात आलेली आहे. अतुल साळवे यांच्या माध्यमातून जो निर्णय आहे तो आपल्याला या अगोदर पाहण्यास मिळालेला होता. मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. परंतु आज ऑफिशियलरित्या त्यांनी पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे, कुठं अर्ज करायचा आहे, काय आणि अनुदान वाढ किती झालेली आहे इथंही माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर जो निधी देण्यात आलेला आहे 24 कोटी इतका निधी या योजनेसाठी राबवण्यात येत आहे. म्हणजे ही योजना राबवण्यासाठी 24 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला असून योजनेअंतर्गत वधू अथवा वराकडे किमान 40% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे असणं, UDID कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत असावा. तसेच विवाहानंतर 1 वर्षाच्या आत संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे तुम्हाला यासाठी अर्ज देखील करणं आवश्यक आहे. तर खूप महत्त्वाची माहिती आहे. पहा, अनुदान वाढ कशा संदर्भात झालेला आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून. तर जी दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी प्रोत्साहन योजना
राबवण्यात येत आहे, जे अनुदान देण्यात येत आहे त्यासाठी ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे. 24 कोटीचा निधी इथं मंजूर करण्यात आलेला असून हा निधी या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. 40% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्वाचे तुमच्याकडं UDID कार्ड प्रमाणपत्र असणे या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी गरजेचं आहे. तर हा एक महत्त्वपूर्ण निर्णय इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अतुल साळवे यांनी इथं जाहीर केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे. आता याचा आणि डिसेंबरच्या हप्त्याचा काहीही संबंध नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. डिसेंबरचा हप्ता आता इथं अनुदान वाढलेला आहे, हा 24 कोटी इतका निधी शासनाने मंजूर केलेला आहे. तर हा जो निधी आहे तो दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी जी प्रोत्साहनपर योजना राबवण्यात येत आहे त्यासाठी हा निधी असणार आहे. डिसेंबरच्या हप्त्याचा आणि याचा काहीही संबंध इथं आपल्याला पाहण्यास मिळत नाही. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जर तुम्ही दिव्यांग असाल तर 2,500 इतकाच येणार आहे. मागचे हप्ते तुम्हाला मिळाले नसतील तर ते मिळतील का नाही या संदर्भातही शासनाने आणखीन उत्तर दिलेलं नाही. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला 2,500 आला नसेल तर ऑक्टोबरचा नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला 5,000 रुपये 2 हप्ते जमा होतील का हेही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. ज्यावेळेस शासन निर्णय येईल त्यावेळेस ही माहिती पाहण्यास मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता वाढवून मिळणार नाही. जरी निधी वाढला असला तरी जो निधी वाढलेला आहे तो या योजनेसाठी वाढलेला आहे, ना की हप्ता वाटपासाठी हा निधी वाढलेला आहे. डिसेंबरचा हप्ता वाटप संदर्भात जो शासन निर्णय येईल त्या शासन निर्णयामध्ये जो निधी आपल्याला पाहण्यास मिळेल त्या निधीवरून आपल्याला कळणार आहे की डिसेंबरचा हप्ता वाढवून मिळणार आहे की जो नियमित हप्ता मिळत होता तोच मिळणार आहे. परंतु आणखीन डिसेंबरचा शासन निर्णय आलेला नाही. हा वेगळा शासन निर्णय आहे. हा कशाचा शासन निर्णय आहे तर ही दिव्यांग व्यक्तीसाठी जी योजना राबवण्यात येत आहे, प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी 2.5 लाख आणि 1.5 लाख त्या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.